नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जनरल नॉलेजवर आधारित एकूण 25 प्रश्न अभ्यासणार आहोत। प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत, विविध शासकीय स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जाऊ शकतात, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि एक आपुलकीची विनंती, लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। चला तर आजचा आपला अभ्यासपूर्ण व्हिडिओ सुरू करूया। प्रश्न पहिला, राजा केळकर वस्तू संग्रहालय कोठे आहे? आपले पर्याय आहेत ए मुंबई, बी पुणे, सी कोल्हापूर, डी नागपूर। आणि आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पुणे। राजा केळकर वस्तू संग्रहालय पुणे येथे आहे। प्रश्न दुसरा, शेतकऱ्याचा आसूड हा कोणाचा ग्रंथ आहे, म्हणजे या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? आपले पर्याय आहेत ए महात्मा फुले, बी डॉक्टर आंबेडकर, सी शाहू महाराज, डी विनोबा भावे। योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक ए महात्मा फुले। शेतकऱ्याचा आसूड या ग्रंथाचे लेखक महात्मा फुले आहेत। प्रश्न तिसरा, दास कॅपिटल या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? दास कॅपिटल हे पुस्तक जगप्रसिद्ध आहे मित्रांनो। आपले पर्याय आहेत ए आगा खान, बी शेक्सपियर, सी कार्ल मार्क्स, डी दांते। योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक सी कार्ल मार्क्स। दास कॅपिटल या पुस्तकाचे लेखक कार्ल मार्क्स आहेत। प्रश्न चौथा, महानुभाव पंथाचे संस्थापक कोण आहेत? प्रश्न महत्त्वाचा आहे मित्रांनो। आपले पर्याय आहेत ए रामानुजन, बी रामदास स्वामी, सी मोरोपंत, डी चक्रधर स्वामी। योग्य उत्तर पर्याय डी चक्रधर स्वामी। महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी हे आहेत। प्रश्न पाचवा, मुळा व मुठा नद्यांचा संगम कोठे झाला आहे? आपले पर्याय आहेत ए पुणे, बी कोल्हापूर, सी नागपूर, डी सोलापूर। योग्य उत्तर आहे पर्याय ए पुणे। मुळा व मुठा नद्यांचा संगम पुणे येथे झाला आहे। प्रश्न सहावा, रेशीम किडे कोणत्या झाडाच्या पानावर पोसले जातात? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो। आपले पर्याय आहेत ए चंदन, बी साग, सी सुबाबूड, डी तुती। योग्य उत्तर होणार आहे पर्याय डी तुती। रेशीम किडे तुतीच्या झाडाच्या पानावर पोसले जातात। प्रश्न सातवा, संत जनाबाईची समाधी कोठे आहे? आपले पर्याय आहेत ए गंगाखेड, बी पालम, सी जिंतूर, डी यापैकी नाही। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे मित्रांनो पर्याय ए गंगाखेड। संत जनाबाईची समाधी गंगाखेड येथे आहे। प्रश्न आठवा, खालीलपैकी सर्वात हलका वायू कोणता? प्रश्न महत्त्वाचा आहे मित्रांनो। आपले पर्याय आहेत ए निऑन, बी हेलियम, सी नायट्रोजन, डी ऑक्सिजन। योग्य उत्तर आहे पर्याय बी हेलियम। खालीलपैकी हेलियम हा वायू सर्वात हलका आहे। प्रश्न नववा, खालीलपैकी कोणते ठिकाण अष्टविनायकापैकी नाही? आपले पर्याय आहेत ए मोरगाव, बी पाली, सी रांजणगाव, डी गणपतीपुळे। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी गणपतीपुळे। खालीलपैकी गणपतीपुळे हे ठिकाण अष्टविनायकापैकी नाही। प्रश्न दहावा, ओसामा बिन लादेन हा दहशतवादी कोठे मारला गेला? आपले पर्याय आहेत ए लाहोर, बी रावळपिंडी, सी इस्लामाबाद, डी अबोटाबाद। योग्य उत्तर आहे पर्याय सी इस्लामाबाद। ओसामा बिन लादेन हा दहशतवादी इस्लामाबाद येथे मारला गेला। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधले प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। एक विनंती आहे, आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल बटन ऑन करून घ्या। आणि हो, या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। यामुळे आपले कोणतेच नुकसान होत नाही, परंतु आम्हाला मात्र नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा नक्की मिळते। चला तर पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघूया। प्रश्न 11वा, ब्रह्मोस हे कशाचे नाव आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, नेहमीसाठी लक्षात ठेवा। आपले पर्याय आहेत ए क्षेपणास्त्र, बी पाणबुडी, सी लढाऊ जहाज, डी उपग्रह। योग्य उत्तर आहे पर्याय ए क्षेपणास्त्र। ब्रह्मोस हे क्षेपणास्त्राचे नाव आहे। प्रश्न 12वा, बंगालचे अश्रू कोणत्या नदीस म्हणतात? आपले पर्याय आहेत ए ब्रह्मपुत्रा, बी कोसी, सी दामोदर, डी हुगळी। योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक सी दामोदर। दामोदर या नदीला बंगालचे अश्रू असे म्हटले जाते।
प्रश्न 13वा, पंडित शिवकुमार शर्मा हे कशाचे वादक आहेत? आपले पर्याय आहेत ए बासरी, बी वीणा, सी सरोद, डी संतूर। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी संतूर। पंडित शिवकुमार शर्मा हे संतूरचे वादक आहेत। प्रश्न 14वा, आळंदी हे ठिकाण कोणत्या नदीकाठी आहे? आपले पर्याय आहेत ए इंद्रायणी, बी गोदावरी, सी कृष्णा, डी भीमा। योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक ए इंद्रायणी। आळंदी हे ठिकाण इंद्रायणी नदीकाठी आहे। प्रश्न 15वा, नागालँड या राज्याची राजधानी कोणती? आपले पर्याय आहेत ए आगरताळा, बी कोहिमा, सी शिमला, डी शिलाँग। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कोहिमा। नागालँड या राज्याची राजधानी कोहिमा आहे। प्रश्न 16वा, CU ही संज्ञा कशाची आहे? अतिशय सोपा परंतु तेवढाच महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो। आपले पर्याय आहेत ए तांबे, बी चांदी, सी युरेनियम, डी सोने। योग्य उत्तर होणार आहे पर्याय ए तांबे। CU ही संज्ञा तांब्याची आहे। प्रश्न 17वा, रायगड जिल्ह्याचे जुने नाव काय होते? पर्याय ए अलिबाग, बी जंजिरा, सी कुलाबा, डी यापैकी नाही। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक सी कुलाबा। रायगड जिल्ह्याचे जुने नाव कुलाबा होते। प्रश्न 18वा, वेरूळची लेणी कोणत्या राजवटीत कोरली गेली? आपले पर्याय आहेत ए राष्ट्रकूट, बी गुप्त, सी सातवाहन, डी मौर्य। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए राष्ट्रकूट। वेरूळची लेणी राष्ट्रकूट राजवटीत कोरली गेली। प्रश्न 19वा, ऑलिम्पिक स्पर्धा दर किती वर्षांनी होतात? आपले पर्याय ए 2 वर्षांनी, बी 3 वर्षांनी, सी 4 वर्षांनी, डी 5 वर्षांनी। योग्य उत्तर पर्याय सी 4 वर्षांनी। ऑलिम्पिक स्पर्धा दर 4 वर्षांनी होतात। प्रश्न 20वा, महाराष्ट्रात खालीलपैकी कोठे कुंभमेळा भरतो? पर्याय ए पैठण, बी कोल्हापूर, सी नांदेड, डी नाशिक। योग्य उत्तर पर्याय डी नाशिक। महाराष्ट्रात खालीलपैकी नाशिक येथे कुंभमेळा भरतो। प्रश्न 21वा, स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? आपले पर्याय आहेत ए डॉक्टर आंबेडकर, बी महात्मा फुले, सी लोकमान्य टिळक, डी न्यायमूर्ती रानडे। योग्य उत्तर आहे पर्याय ए डॉक्टर आंबेडकर। स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना डॉक्टर आंबेडकर यांनी केली। प्रश्न 22वा, जगाचे छप्पर असे कोणत्या देशास म्हणतात? आपले पर्याय आहेत ए अमेरिका, बी जपान, सी चीन, डी तिबेट। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय डी तिबेट। जगाचे छप्पर असे तिबेट या देशाला म्हणतात। प्रश्न 23वा, ओझोनची संज्ञा काय आहे? आपले पर्याय आहेत ए ओ, बी O2, सी O3, डी OZ। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी O3। ओझोनची संज्ञा O3 आहे। प्रश्न 24वा, कराची हे ठिकाण कोणत्या नदीकाठावर आहे? आपले पर्याय आहेत ए सिंधू, बी रावी, सी सतलज, डी यमुना। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सिंधू। कराची हे ठिकाण सिंधू नदीच्या काठावर आहे। प्रश्न 25वा, दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? आपले पर्याय आहेत ए जम्मू काश्मीर, बी सिक्कीम, सी नागालँड, डी पश्चिम बंगाल। योग्य उत्तर आहे पर्याय डी पश्चिम बंगाल। दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण पश्चिम बंगाल या राज्यात आहे। मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका। आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करून घ्या। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद।